यूट्यूब चॅनल कॅसल ऑफ मोल्ड. आज मी आली आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात. आज इथे भक्ती हा एक भक्तिगीतांचा कार्यक्रम इथे सादर होणार आहे. इथे देवाची भक्ती कुठल्या प्रकारे करायची हे आपण जाणून घेणार आहोत. तर या माझ्याबरोबर बघूयात आपण. सादर करीत आहोत भक्ती. संहिता आणि निरूपण डॉक्टर धनश्री लेले. संगीत दिग्दर्शन डॉक्टर आशिष मुजुमदार. दिग्दर्शन मिलिंद ओक. निश एंटरटेनमेंट पुणे सादर करीत आहोत भक्ती. कार्यक्रमाची सुरुवात ह्या 2 ओव्यांनी आम्ही केली. मला असं वाटतं की ह्या 2 ओव्या किंवा ह्याच्या नंतर येणाऱ्या काही ओव्या याच्यामध्ये भक्तीची काही सूत्र, काही आयाम इतके सहजतेनं दिसतात. सुरुवातच केली आहे ज्ञानोबांनी ती निर्गुणाला साथ घालून. जे दिसणार नाही, जे दिसत नाही, पण जे आहे अशा परमतत्वाला पहिल्यांदा साथ घातली, त्याला पहिल्यांदा वंदन केलं. कारण त्याच्याशिवाय काही खरं नाही. तो आहे, ते चैतन्य आहे, म्हणून सगळं काही आहे. म्हणून पहिल्यांदा न दिसणाऱ्या चैतन्याला साथ घातली, त्या स्वसंवेद्य असणाऱ्याला हाक मारली, निर्गुणाकडे आले आणि त्यानंतर गुरुतत्वाकडे आले. भक्तीचे 2 आयाम आहेत, सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती. या 2 ओव्यांमधनं सुद्धा एक तत्व आपल्याला त्यांनी दाखवून दिलं. इतकंच नाही तर आपल्याकडे खरं तर आत्मतत्व कळल्यानंतर मग पुढच्या भक्तीची काय गरज, कारण शेवटी ते कळलं की झालं. तीर्थ विठ्ठल क्षेत्र तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ
सगुणाकडे खेचून घेण्याची ताकद त्या सगुण रूपामध्ये आहे. आणि या भगवंताचं प्रेमच असं की एकदा त्यानं समोरच्याला आपलं मानलं की तो अजिबात सोडत नाही. आपल्याला वाटतं की भगवंतानी मला सोडलं, भगवंतानी मला सोडलं. माझ्या पर्समध्ये कित्येक दिवस एक सुंदर कार्ड होतं आणि त्या कार्डावरती फक्त चित्र होतं. चित्र शब्दांपेक्षा जास्त बोलतं म्हणून बहुतेक काही काय खाली लिहिलं नव्हतं. त्या चित्रामध्ये असं होतं, वाळवंट होतं आणि वाळवंटामध्ये दोन दोन पावलांच्या जोड्या होत्या आणि काही अंतर गेल्यानंतर एकच जोडी सगळीकडे होती. तर ते चित्र मला एका स्वामींनी दिलं होतं आणि मला म्हणाले, तुला अर्थ कळला का? मला वाटतं भक्ती हा शब्द सुद्धा असाच आहे तर अक्षरशः अडीच अक्षरी शब्द, पण तरी सुद्धा त्याला कवेत घेता येत नाही. आपल्या लक्षात आलं असेल की कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावरती आम्ही आलेलो आहोत. हा गोड विषय असाच चालू राहावा असं वाटतंय. विषय गोड, निवडलेली पदं गोड, गायक आणि वादकही तितक्याच मधुरतेनं वाजवत आहेत, पण तरी हातावरती घड्याळ आहे. काळाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही हो. त्यामुळे हातावरती घड्याळ आहे, घड्याळात काटे आहेत, काटे फिरतायत. त्यामुळे कुठेतरी अंतिम गाणं घेण्याची खूण झाली. पण तत्पूर्वी या कार्यक्रमाची निर्मिती ज्यांनी केलेली आहे असे मिलिंद ओक. मी तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग
पाहता